हाय फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. माझं नाव सायली. जर्नी विथ सायली शशांकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत मुरुडेश्वरला. मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही गोकर्णाला होतो, यावेळेला आम्ही मुरुडेश्वरला आलेलो आहोत. हे आहे मुरुडेश्वरचं रेल्वे स्टेशन. तर मुरुडेश्वरचं मंदिर मुरुडेश्वर स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर इथे एक ऑटो स्टँड आहे. तर इथून आम्ही ऑटो पकडली हॉटेलला जाण्यासाठी, म्हणजे मंदिराजवळ आम्हाला स्टे करायचं होतं, त्यासाठी आम्ही ऑटो पकडली. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये स्टे केला. आम्ही तुम्हाला हॉटेल दाखवतो. तर ते आहे लक्ष्मी निवास लॉज. इथे आमची रिक्षा थांबली आणि हे 2 मजली हॉटेल आहे. खूप चांगलं आहे, छान आहे. AC आणि नॉन AC दोन्ही रूम इथे तुम्हाला अवेलेबल भेटेल. तर आम्ही हॉटेलच्या 2nd फ्लोअरला आम्ही स्टे केला होता. चला तर आम्ही तुम्हाला रूम दाखवतो. आणि हॉटेल पण एकदम मोठं आणि स्पेशियस आहे. एक फॅमिली पण तुम्ही राहू शकता आणि कपल पण तुम्हाला रूम अवेलेबल तुम्हाला इथे भेटेल. त्याला आम्ही तुम्हाला आमची रूम दाखवतो. तर हे आहे आमच्या हॉटेलची रूम. आम्हाला खूप गरम होत होते, त्यामुळे आम्ही AC रूम घेतली होती. इथे AC पण आहे आणि याला अटॅच संडास बाथरूम सुद्धा आहे आणि पुन्हा त्याला बाल्कनी पण आहे. तुम्हाला आता आम्ही बाल्कनी पण दाखवतो. हॉटेल अजून स्वच्छ आहे. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता बीचवर चाललो आहोत, मुरुडेश्वर बीचवर सनसेट बघायला. तर हा बघा सनसेट. आम्ही संध्याकाळी आलेलो आणि त्यानंतर संध्याकाळी 7 नंतर इथे मार्केट असतं, म्हणजे स्टॉल्स असतात विविध प्रकारचे. इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे म्हणजे जसं की बॅग्स, लेडीज ऑर्नामेंट्स, ते आपल्याला भरपूर. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते शॉपिंगसुद्धा करू शकता. जर का तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही इथे खाऊसुद्धा शकता. हे बघा, ते तुम्हाला टॉईज पण मिळतील, लेडीजचं सनग्लासेससुद्धा मिळतील, पुन्हा इयरिंग्स, हेअर क्लिप्स वगैरे सर्व इथे तुम्हाला भेटेल.
प्रसादालयामध्ये नाश्ता केल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत गोपुरामध्ये. गोपुरामधून असा मस्त खूप छान व्ह्यू दिसतो शंकर भगवानचा. तर चला मी तुम्हाला आज ते दाखवते. इकडे गोपुरामध्ये जाण्यासाठी लहान मुलांसाठी 10 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि हे तिकीट काउंटर आहे जे गोपुराला वरती जाण्यासाठी हे तिकीट काउंटर आहे. इथे तिकीट्स काढली जातात. हे बघा. त्यानंतर आम्ही काहीच मिनिटात आता मी वरती पण जाणार आहोत. आम्ही तुम्हाला लवकरच वरचा व्ह्यू सुद्धा दाखवणार आहोत. किती चालली गेली रांगोळीला? तर हा शिवा स्टॅच्यूला जाण्याचा मार्ग आहे. मी गोपुरामधून शिवा स्टॅच्यू बघितला ना, तर आम्ही तुम्हाला आता त्याच्या पायथ्याशी घेऊन जाणार आहोत. खाली मुरुडेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत वरती शंकराचं जे आहे मोठं स्टॅच्यू. तिथे जे आतमध्ये जी गुफा आहे ते आम्ही आता बघायला आलेलो आहे. तिथे ना गोकर्णामध्ये जी गोष्ट झालेली आहे त्याचं इथे आतमध्ये चित्रीकरण केलेलं आहे. तेच आम्ही बघायलाच आलेलो आहे. तर मी तुम्हाला लाईन दाखवतो. तिकीट आहे 20 रुपीज पर पर्सन आणि चिल्ड्रनसाठी सेम 10 रुपये आहे. तर ही बघा ही लाईन आहे खूप मोठी. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे, बघू शकता.
तर मी चाललेलो आहोत बॅक टू मुंबई म्हणजे आमच्या घरी. तर तुम्ही मुरुडेश्वरचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.